जालना, नांदेड आणि वाशिम या जिल्ह्यांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलं असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे। जालना जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे। मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदीला पूर आला आहे। पुराचं पाणी गावांमध्ये शिरलं असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे। बदनापूर तालुक्यातल्या सोमठाणा धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे। नांदेड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे। विष्णुपुरी प्रकल्पाचे 8 दरवाजे उघडले आहेत। मुखेड तालुक्यात काल रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। अनेक घरं पाण्याखाली बुडाली असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे। उपविभागीय अधिकारी अनुप पाटील आणि तहसीलदार राजेश जाधव यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला। एसडीआरएफचं पथक मुखेड तालुक्यात दाखल झालं असून मदत कार्य सुरू आहे। मुखेड तालुक्यातल्या रावणगाव इथं सुमारे 225 नागरिक पाण्याच्या वेढ्यात अडकले असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अडकलेल्या 8 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक प्रशासनाला सातत्यानं प्रभावित भागात राहून समन्वय साधायला सांगितलं आहे। नांदेड जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधलाय। नांदेड, लातूर आणि बिदर असे तिन्ही जिल्हाधिकारी एकमेकांशी संपर्कात राहून बचाव कार्य करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। एनडीआरएफचं एक चमू, एक लष्करी पथक आणि पोलीस यांच्या समन्वयातून बचाव कार्य सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर इथून सैन्याची एक तुकडी देखील रवाना झाली असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातल्या रिठद नदीला पूर आल्यानं रिठद गावाचा संपर्क तुटला आहे। पुराचं पाणी रस्त्यावरती आल्यामुळे वाहतूकही ठप्प झाली आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यात जोरदार पाऊस पडत असून सरस्वती नदीला पूर आला आहे। जोरदार पावसामुळे शेताला तलावाचं स्वरूप आलं असून यामध्ये कपाशी पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। मुंबईतल्या पावसाच्या स्थितीबाबत आमचे प्रतिनिधी शिशिर